टीम 3441 बॉईज अचोले ही तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळते. टीम अचोले आपला देखील बराबर खेळाडू टीम अचोले. बसतो आपलं टीम अचोले ॲट बसतो टीम नायगाव. एक चांगला संघर्ष एक चांगली लढत नक्की निश्चित तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण क्वालिटी समोर टक्कर येणार आहे आणि मॅच मध्ये तुम्हाला शेवटच्या ओव्हर्स मध्ये पाहायला मिळणार आहे. बॉलिंग मार्कवरती आलाय गोलंदाज नायगावकडनं मिस्टर योगेश. एक्सप्रेस डिलिव्हरी करण्यामध्ये माहीर असणारा गोलंदाज खूप चांगले पाहू शकाल. वरचे फॉरवर्ड खूप नाव तिथे घेतलं जातं नायगावकडनं. स्ट्रायकर एंड पाहू शकाल अचोलेकडनं. हार्ड बॅटर बिग बॅटर मिस्टर संतोष यावेळी स्ट्रायकर एंड मध्ये पाहतोय. नॉर्थ साईडला संदीप. यानंतर मात्र टीम पाहायला मिळणार आहे सापे बी आणि नॅन्सी 11 निंबवली रेडी राहायचं आहे. पहिला बॉल सॉफ्टने खेळायचं पद्धत दोन्ही टीम आपण रिपोर्टिंग करा. तर या ठिकाणी रिपोर्ट इथे मात्र विकेट्स पतन खेळाडू मात्र इथे परतताना पाहायला मिळणार आहे. अँड फर्स्ट विकेट डाऊन मिस्टर संतोषला परतावा लागेल. पहिली सफलता पहिली विकेट नायगावच्या खात्यामध्ये. चला सापेबी आणि निंबवली आपण इथे लगेच या. योगेश राईट ऑन टार्गेट. फर्स्ट विकेट फर्स्ट बॉल. सेकंड बॉल ट्रॅकिंग केलंय बॉलला ॲज पाहू शकाल वेगवान तेजदार इथे मात्र करतोय. दोन दिसताना बॉल क्लिअर ऑन साईडचा चौकार 4 धाबा. स्पीड पाहतो अंतिम नंतर यानंतर शेवटची बाटी पहिल्या इनिंग मध्ये पाहू शकाल. समोर थारची लाईट बंद करा किंवा मात्र ती गाडी थोडीशी क्रॉस तरी चालेल. टीम फटाले आपण जी थार गाडी आहे बॅक साईडला आणि तयार आपण जवळ तर बॅकच्या दिशेनं स्टाईल मुवमेंट तुम्ही पाहू शकाल. एक स्टायलिश पद्धतीने इथे मात्र बिग हिटर आपण पाहतो नक्कीच मिस्टर संदीप इथे सायकल एंडवरती आहे. नवीन बॅटर आपण पाहिलं तर नक्कीच ऋतिक आपण पाहतो नॉर्थ सायकल एंडवरती आहे. योगेश गुड बॉलिंग मी म्हणतो ना की योगेश एक सायलेंट खेळाडू आहे आणि अक्षरशः जेव्हा नायगावकडनं आपण जेव्हा इथनं प्रवास करतो ना तेव्हा खऱ्या अर्थानं एक चांगले खेळाडू मी नेहमीच पाहत असतो. पुढच्याच महिन्यामध्ये त्यांची खूप सारी मोठी स्पर्धा उमेदवारांचं मैदान पाहायला मिळणार आहे. गणेश साई आणि राकेश मात्रे यांच्या माध्यमातून जॅक्सन घर त्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आमच्या भेटीला येते. 51 स्पर्धा आहे. आई पद्मावती ट्रॉफी तुमच्या भेटीला येणार आहे. उमेदवारांचं मैदान फेब्रुवारी महिन्यामध्ये ती ऑन होणार आहे आणि त्या तिथे मात्र 4थं वर्ष आम्ही कंप्लीट करणार आहोत. इथे 4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला आहे. धावसंख्या फलकावरती 5 1 विकेट लॉस ऑफ पाहतोय. नवीन बॅटर इथे मात्र धावकडे येताना लेफ्ट बॅट्समन मिस्टर ऋतिक आता सायकल एंडवरती आलाय. अगेन योगेश इथे चांगली कामगिरी केली आहे. जिथे आपण पाहिलं तर डॉट बॉल मग विकेट्स मग त्यानंतर पाहू शकाल की सिंगल डबल मोठा स्ट्रोक खेळू देत नाही आहे. आता परफेक्ट ऑन लाईन ऑफ लेन नियंत्रण कंट्रोलमध्ये पाहू शकाल. आत्तापर्यंत एक्स्ट्रा धाव एकही त्यांनी दिली नाही आहे. ज्या पद्धतीने पाहिलं तर मोठा स्ट्रोक आला त्यानंतर मात्र एक सिंगल डबलमध्ये रोटेट करत राहिलं. इथे मात्र 4 बॉलचा खेळ मात्र पहिल्या इनिंगमध्ये कंप्लीट झाला आहे आणि आपल्याला प्रेक्षकांच्या माहिती हे करता सांगतो. एका साईडनं मात्र बॅटिंग करते टीम मात्र अचोले आणि मात्र फील्ड करते टीम नायगाव. 4 चेंडू आणि 5 धावांचं टार्गेट इथे पाहायला मिळतं. येणारे अजूनही 14 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉल क्रमांक 5 इथे बॅटचं टॉपेज बॉल मात्र हवेमध्ये आहे. फाईटमध्ये बॉल वाट कॅच क्या बात आहे. काय जबरदस्त झेल मात्र या ठिकाणी कॅरी केला गेला तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल. आणि इथे मात्र विकेट क्रमांक 2 मिस्टर ऋतिकला परतावा लागेल का बॉन्डीचे. तुझे गुलाब
दळण्याला सज्ज झाला. नवीन बॅटर सायकल एवढी आलाय मिस्टर संतोष बी आपण पाहतोय, कारण पहिला संतोष इथे मात्र बाद होताना पाहायला मिळाला. चांगला तो खेळला आडवा पाठ नाही इथे मात्र फाईनला करे बॉल क्लिअर. इथे मात्र दर कर बॉल निघून चालला ॲज बॉन्ड इज क्लिअर. चौकार 4 धावा. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाले. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली टीम मात्र अचोले 9 या धावसंख्येवरती. तुम्ही गोलंदाज बॉलिंग मार्क करते पाहू शकाल. नक्कीच नायगावकडे तुम्हाला प्रमोट होताना पाहायला मिळतोय. अजूनही 12 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. नायगाव बॉलर्स नेम्स यानंतर SK सापेबी अगेन्स्ट पाहू शकाल. नक्कीच NC11 निंबवली. राजा गुलवी टीम कबड्डी पुण्याच्या त्या स्पर्धेमध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. अगेन जाऊया मागच्या दिशेनं. ओव्हर क्रमांक 2 गोलंदाज मिस्टर धर्मेशला आपण पाहत आहे. मॅन फ्रॉम नायगाव. न्यू बॅटर मैदान शॉटमध्ये संदीप आतापर्यंत सलामी लावला होता. 5 धावांवरती खेळतो. आता त्याला साईक मिळते आहे ओव्हर क्रमांक 2 वरती. आणि संतोष आपण पाहतोय दोन्ही की नॉन सेकंड एंडवरती पाहायला मिळत आहे. 12 चेंडूचा खेळ अजूनही मात्र बाकी आहे. ओव्हर क्रमांक 2. चला स्पीडअप करा, वेळ नाही येते, कारण आम्हाला भरपूर मॅचेस कंप्लीट नंतर त्यानंतर मात्र फायनल देखील कंप्लीट करायची आहे. 2:32 वार रविवार. येथे ऑन साईडला पिकअप केलाय बॉलला. पिकअप द रेस. बॉलला फेकून दिला गेलाय सर स्टँड मध्ये. 6 धावा. धन्यवाद त्रिजय. मोठा सुख पहिल्याच बॉल होती ते मात्र धर्मेशच्या पहिल्या बॉलला धर्मेशचं इथे स्वागत केलं गेलंय. ते मात्र नक्कीच मिस्टर संदीपच्या मॅटमधनं हवाई सफर. 6 धावा. धावसंख्या फलकावरती 15. 1 बॉल अगेन्स्ट आपण पाहतो. आतापर्यंत पहिला बॉलचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या पुरातामध्ये पाहत असताना बॉल क्रमांक 2 फॅट अँड डिलिव्हरी. इथे मात्र टायमिंग करू शकला नाही आहे. बॅटची हडकीची पाहायला मिळाली. योगेश तिथे फील्ड करतोय. एक सिंगल फक्त इथे अर्जित केली जाते आहे आणि एक सिंगलच्याच मदतीने धावसंख्या फलकावरती 16. चला नक्कीच दोन्ही कॅप्टन्स आपण बोलता या ठिकाणी. SK सापेबी आणि NC11 निंबवली. 3 ओव्हर नंतर आपल्याला लगेच इथे टॉस केला जाईल. आपण इथे येऊन मात्र स्थानापन्न दोन्ही कॅप्टन्स. आपल्याला देखील विनंती असेल, देखणी स्पर्धा आहे. आयोजन नियोजन दिमागदार आहे, म्हणून म्हणतो ना की लाजबाब काबिले तारीफ. आज महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यामध्ये ह्या गावाचा परिचय दिला जातोय आणि ते देत असताना किंग्स ब्रदर नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. संतोषजी पुजारी, त्यासोबत नक्कीच गोवर्धन भोईर, एकनाथजी बंद्रे, सुनीलजी पुजारी. त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच आमचे स्कोरर या ठिकाणी जॉईन झालेत. डिजिटल स्कोरर म्हणून भूमिका बजावत आहेत. प्रतीक आपण पाहतोय. कॅमेरामॅन सागर आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं मात्र ही स्पर्धा आज पूर्ण महाराष्ट्र पाहत असताना खूप सारा लाईक्स देखील येत आहेत. धन्यवाद. नक्की यूट्यूबला असलेले सर्व प्रेक्षक राज्याचा देखील मनापासून आपलं देखील धन्यवाद. आपण सुपर संडेमध्ये आपल्या घरामध्ये असाल, कुठेमध्ये रिसॉर्टमध्ये असाल, ही स्पर्धा तुम्ही पाहत आहेत. फ्लॅट गेले बॉलला इथे मात्र मिडायला खेळायचा प्रयत्न केला आहे. डाऊन दी ग्राउंड आपण पाहतोय. एस्ता कव्हरमध्ये फील्ड पाहायला मिळते आहे आणि इथे मात्र 2 मिनिटं मॅच थांबवायची. आपण पाहू शकाल ठाणे जिल्हा भिवंडी तालुक्यातील एक व्यक्तिमत्व. सन्माननीय आदरणीय भिवंडी तालुक्यातील चांगलं व्यक्तिमत्व ठाकरे गटाचे नक्कीच पाहू शकाल की ठाणे जिल्हा भिवंडी ग्रामीणचे उपतालुका प्रमुख आनंदी शल्ला साहेब दुगाड यांच्यामध्ये या ठिकाणी आगमन झालं आपलं देखील या स्पर्धेमध्ये यावरची नगरीमध्ये. वेलकम 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 अनंताजी शल्ला साहेब, या स्पर्धेमध्ये आपण आलात. आपलं मत नगरीमध्ये आपण मानानं सन्मानानं मुख्यमंत्री विराजमान अनंताजी शल्ला साहेब. वेलकम वेलकम वेलकम. जाऊया मॅचच्या ठिकाणी. धन्यवाद डीजे. बॉलिंग क्रमांकवरती पाहतोय जिथे मात्र 5 बॉलचा खेळ कंप्लीट केलाय आणि धावसंख्या फलकावरती 17. अंतिम बॉल क्रमांक 12. इथे ऑन साइडला चांगला पिकअप केलाय. बॉल मात्र फेकून दिला गेलाय आणि बॅटने केली इथे मात्र फायर. आउट ऑफ द पार. 6 धावा.
कधी मात्र कोणत्याही मध्ये विभागामध्ये स्पर्धा असू द्या, एकच आवाज दिला तरी नाही ती नक्कीच तयार असतात. अनंतजी शला साहेब अनेक वर्ष मी पाहत आलोय आणि त्याबद्दल जर पाहिलं तर आमचे कार्टून इथे मात्र योग्यची किस्ताचा प्रयत्न करतात. युट्यूब देखील ऑन आहे. खूप चांगली स्पर्धा. मी म्हणतो ना की आयुष्य पूर्ण नाही आहे, पण प्रत्येकाकरता एकच माझं वाक्य आहे, क्या लेके आए थे क्या लेके जाएंगे, खाली आते हैं ते खाली जाना पडेगा. म्हणून कुठल्याही प्रकारचा घमंड करू नका, गर्व करू नका. वन स्पोर्ट्स नाही आहे. बॉलिंग कमाकवरती आलाय पप्पू, एक सिनियर क्रिकेटर म्हणून नायगावकडनं मी सातत्याने त्याला पाहतोय. तो पप्पू आता बॉलिंग मार्कवरती पाहतोय. अंतिम 6 बॉल हाताळण्याकरता सज्ज झालाय. अचुली टीम इथे मात्र बॅटिंग करते. संतोष आपण पाहतोय सायकल एनवरती. संदीप नॉस्टेला पहिला बॉल. इथे मात्र राज शेळके दर्शवताना व्हाईट बॉल आणि मात्र व्हाईट बॉलच्याच मदतीनं धावसंख्या मात्र विश्व आकड्यावरती 24 या धावसंख्येवरती. खूप सारी स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेच्या माध्यमातून खूप सारा लाईक्स देखील येत आहेत आणि आज आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं रन रेट आपण पाहतोय 12च्या सरासरीनं 24 या धावसंख्येवरती. पहिला बॉल स्वीप केल्याचा प्रयत्न केला, थोडंसं मध्ये कट केलं. हलक्या हातानं स्विंग खूप चांगला होता. स्लोअरचा वापर केला गेला आणि तिथे बॉलला थोडीशी मूव्हमेंट देण्याकरता इथे मात्र डायरेक्ट हिट झाला नाही आहे. कलेक्शन झालं नाही आहे. फेकी चांगली होती. कलेक्ट करताना पाहायला मिळत नाही आहे. इथे मात्र 25 ही धावसंख्या या तुम्हाला शेवटच्या स्पेलमध्ये पाहायला मिळते. इथे स्टँड ऑन डिलिव्हर. बॉल ऑफ फेकून दिलं जाग्यावरनं. टायमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर. बॉल निघून चाललाय हवाई सबर. 6 धावा. इथे मात्र पाठ छडकीकडे योगेश ऑन साईडला फील्ड करेपर्यंत सिंगल दुसरा तोपर्यंत इथे मात्र संदीप तेवढ्या योग्यतेनं तिथे मात्र पाहू शकाल नक्कीच बॉल खाली पडला गेला आणि मात्र फक्त स्थानावरती आपले हात विसावले गेलेत. आपण पाहू शकतो कीपरच्या भूमिकेमध्ये असताना त्याला तुषणगाते स्टंप सरळ करायचे आहेत. इथे मात्र पंचांनी अंतिम असेल. कुठल्याही प्रकारचा आपण आक्षेप घेऊ नका, कारण 3 दिवसामध्ये खूप सारी मेहनत ते पंच देखील करतायत. धावसंख्या धावून पोहोचते 33 या धावसंख्येवरती. 2 विकेट लॉस ऑफ 1 कार्ड आपण पाहतो की 33 या धावसंख्येवरती. तीन बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. बॉल क्रमांक 4. बॉल इथे मात्र खेळतो. इथे मात्र विकेट्स येते. संदीप हार्ट बॅटर इथे तो परततोय. विकेट क्रमांक 3. बॉलचा खेळ शेष आहे. सर यानंतर नक्कीच टीम सापे आणि निंबवली कॅप्टन्स हा जाईल. इथे थोडंसं मात्र कॅरी करायचा प्रयत्न. परफेक्ट बॉटमनं बॉल पाहायला मिळतात. ते मात्र परतावा लागेल. विकेट्स विकेट क्रमांक तुम्हाला 4 इथे पाहायला मिळतीये. नॉट आउट. गुड डिसिजन. आपण जर पाहू शकाल की हँडपासनं जर चेंडू वरपर्यंत विसावला असेल आपल्या बॉडीवरती तर मात्र विकेट नसणार आहे. सर स्पीड अप करा माझा. इथं वेळ नका टीम नायगाव, कारण आज आम्हाला फायनल देखील कंप्लीट करायची आहे. तर डॉट बॉल लास्ट बॉल अगेन्स्ट बॉल क्रमांक 18. चल निंबवली संघाचा कर्णधार आणि टीम सापेबी संघाचा कर्णधार. एस के सापेबी आणि या टीम निंबवली. परफेक्ट बॉल बॉक्सवरती मध्ये पाहू शकेल. अक्षरशः मात्र आपला ब्रह्मास्त्राचा वापर इथे केला गेलाय.
इथे ओव्हर क्रमांक एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती मात्र 34 या धावसंख्येवरती विजयाकरता बनवायचं 35 धावा सव्वान मात्र ठेवले टीम आपण पाहू शकाल नायगाव समोर सर्व सन्माननीय आदरणीय आनंदजी शलासाहेबांनी विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण या नेक्स्ट मॅचचा नाणेफेक करता एका साईडनं SK सापेबी आणि त्यांच्या अगेन तुम्ही जर पाहिलं तर टीम राजेश गुलवी म्हणजे नक्कीच निंबवली दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि सन्माननीय आदरणीय एक चांगलं व्यक्तिमत्व भिवंडी ग्रामीणचं उद्धव बाळासाहेब ठाकरे की गटाचे आपण पाहू शकाल तालुका प्रमुख म्हणून ज्यांची ओळख आहे सापेबी इज अ कॉल सर्वांनी आनंदी ठाकरे यांच्या शुभ असते या ठिकाणी मात्र नवीनचा कॉल जिंकला गेलाय मी नक्कीच मान्यवर विनंती करतोय की आपण स्थानावर व्हा आनंदजी शल्लासाहेब हे चांगलं व्यक्तिमत्व तर नक्कीच SK बॉईज सापे या स्पर्धेमध्ये आला इथेच मात्र खेळताना कसं वाटतंय खूप छान वाटतंय आणि आयोजन नियोजन खूप सुंदर केलेलं आहे आणि खेळण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. नानवीचा कॉल जिंकला आणि मध्ये काय निर्णय असेल शतरक्षण शतरक्षण घेणार 3 ओव्हरची मॅच नवीन बॉल असेल किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल 30 ते 35 थांबवण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर ग्रामीण टेनिसमधील आवडता खेळाडू कोण आहे ग्रामीण टेनिस खेळ कपिल मागे मागे आता बेस्ट ऑफ लक टीम करता SK पाहू शकाल सापे गटचा कॅप्टन आपले जॉईन होतं त्यानंतर आपण जातो नक्कीच टीम निंबवली कालच्या दिवसामध्ये थोडंसं अपयश पाहायला मिळालं आज मात्र पूर्ण टीम ही नाही का स्पर्धेमध्ये तर नक्कीच धन्यवाद या ठिकाणी आपले जॉईन होते त्या ठिकाणी निंबोली संघाचे कॅप्टन्स आणि SK बॉईज सापे नानवीचा कॉल या ठिकाणी आपण पाहिला तर जिंकला गेला टीम मात्र सापेनं आणि डिसाईड केलाय बॉल फर्स्ट आपण जाऊयात मुख्य मंचावरती सन्माननीय आदरणीय अनंतजी शलासाहेब यांचा मध्ये सत्कार करतील अंकित पटेल यांना मी विनंती करते की आपले महाराष्ट्राचं वस्त्र मायजी शाल आणि या स्पर्धेची भेट देऊन त्यांना तुम्ही सन्मानित करायचं आहे कमॉन डीजे सन्माननीय आदरणीय अनंतजी शलासाहेब एक चांगलं व्यक्तिमत्व आणि भिवंडी ग्रामीणचं नक्की तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सन्माननीय आदरणीय आनंद शल्लासाहेब पाहू इथे मात्र देत आहेत नामस्त व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने गोड व्यक्तिमत्व या स्पर्धेला भेट देत असताना वेळात वेळ देऊन इथे मात्र उपस्थित आनंद शलासाहेब इथे मात्र रजा घेत असताना तर म्हणतो ना धावत्या जगामध्ये आज प्रत्येकाला वेळ खूप कमी आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मात्र नक्कीच भिवंडी ग्रामीण उपतालुका प्रमुख या ठिकाणी मात्र आपण व्हिजिट देत असताना चला जवळ मॅच एडिशन जिथे मात्र वेलकम टू बॅक सेकंड इनिंग विजयाकरता 18 बॉल आणि 35 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलं टीम मात्र मॅच 2 मिनिट थांबवायची आहे मॅट ऑन सिग्नल या ठिकाणी जरी गोलंदाज संतोष आपण पाहतोय आणि सेकंड बॅटर आपण पाहतो मिळतं टीम नागावकडनं नाव आम्हाला माहिती नाही आहेत सेपॉटनं पहिला बॉल इथे मात्र ट्रॅकिंग शॉट मध्ये तब्दील केलाय बॉल मात्र डिफेंडर निघून चाललाय वाईड स्ट्रॉंग ऑफला आणि इथे मात्र केला जाईल पहिला चौकार कंप्लीट 4 धावा नागाव या पटकन कोणतरी 12वा खेळाडू नसेल तर मात्र त्यात 8 नंबर किंवा 10 नंबर झाला तरी चालेल सायकलवरती योगेशला आपण पाहतो एक परफेक्ट ऑलराऊंडर इथे मात्र स्वीप केलाय बॉलला इथे यादव कॉपी बुक स्टाईल बॉल मात्र निघून चाललाय सरळ मात्र वाईड स्क्वेअरला इथे मात्र करतो क्लिअर चौकार 4 धावा पहिला बॉल ट्रॅकिंग दुसरा बॉल मात्र यादव कॉपी बुक स्टाईल स्वीप करण्याचा प्रयत्न होता पायडलला इथे मात्र पाहायला मिळाला या 4 धावा आणि 4 धावाच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 8 या धावसंख्येवरती
संतोषची गोलंदाजी लोस्कोरी मॅच 35 रन्स 18 बॉल्स खूप मोठं डिफरंट नाही आहे. मात्र या मॅचमध्ये चांगल्या पद्धतीनं एका साईडनं टीम आपण पाहू शकाल 44-41 बॉईज अचोले आपण पाहतोय आणि त्यांच्या आगेच पाहू शकाल एसी एंटरप्राइजेस मध्ये पाहू शकाल नायगाव टीम. चला बॉल इथे मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्सची बॅटिंग करण्याचा प्रयत्न होता. म्हणतो ना पहिल्यांदा तुम्हाला स्टँड करावा लागेल, परफेक्ट मात्र बॉडी लँग्वेजला थोडंसं मुवमेंट करावी लागेल, त्यानंतर मात्र टायमिंग करावं लागेल, मग त्यानंतर बॅटला बॉलवरती घ्यावं लागेल. अशा पद्धती स्विचचे फटके असं इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती असताना 15 बॉल आता 27 धावेची गरज आहे. फ्लॅट बॉल इथे मात्र ऑनसाइडला खेळला गेलाय, फुटच बॉल टायमिंग तिथे करू शकला नाही मिस्टर योगेश. एक सिंगल फक्त येते आहे आणि एक सिंगलच्याच मदतीने धावसंख्या फलकावरती 9 आहे. देखील स्वरूप आणि देखील स्वरूपाच्या अंतिम दिवसामध्ये पाहतोय. गुरुवारी सुरुवात झाली स्पर्धेच्या माध्यमातून 15 तारखेपासून पाहतोय. आज मात्र 18 जानेवारी 2026 दिवस पाहत असताना ही स्पर्धा मात्र अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळते. यानंतर नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे SK सापेबी आणि त्यांच्या अगेन तुम्ही पाहिलं तर नक्कीच टीम NC11 निंबवली. इथे पॅटचं टॉपेज फक्त हलकीशी काढा आणि त्यानंतर शॉट थर्डमॅनमध्ये पाहायला मिळते. एक सिंगलच्याच मदतीनं लॉरेन्स एक चांगला बॅटर आहे, कारण ह्यात नावाने त्या विभागात ओळखला जाणारा खेळाडू आहे आणि गेल्या वर्षामध्ये खूप साऱ्या पद्धतीनं त्या स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीने टार्गेट सीक केलं होतं. तो लॉरेन्समध्ये तुम्ही नॉन स्ट्रायकर एंडवरती पाहतात, योगेश टायकर एंडवरती आहे आणि आता 13 बॉल विजयाकरता 24 धावांची गरज आहे. अंतिम बॉल चांगला बॉल कीपरचा दर्शवताना व्हाईट बॉल आणि धावसंख्या ते मात्र एकने वाढते, जाऊन पोहोचेल ती फलकावरती 12 या धावसंख्येवरती. 13 बॉल 23 धावा विजया करता 30 बॉल्स अँड 23 रन्स ऑन कार्ड. एक चांगली धावसंख्या तुम्हाला मात्र पाहायला मिळते आणि त्याच पद्धती मात्र बॅटिंग करत असताना टीम नायगाव योगेश इथे स्टेपआउटचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने कव्हरला खेळलाय, मात्र त्या ठिकाणी सिंगल चांगलं कलेक्शन चांगली फील्ड पाहायला मिळाली. कव्हर बॅकअप मात्र थोडासा उशिराने आला. एक ओव्हर्स नंतर धावसंख्या इथे जाऊन पोहोचेल ती मात्र फलकावरती 13 या धावसंख्येवरती कबाडीचे. तुझा नवरा बारकुला तुझा नवरा बारकुला तुझा नवरा बारकुला. धन्यवाद टीचे. अजूनही 12 बॉलचा खेळ फक्त बाकी आहे. विजयाकरता 11ची सरासरी प्रतिवर इथे पाहायला मिळते आहे. 6 बॉल 11 रन इन द मॅच. आता रिकॉर्डेड टीम मात्र नायगाव एसी एंटरप्राइजेस स्वप्नीलजी ठाकरे यांच्या साह्याने टीम मात्र इथपर्यंत पोहोचली आहे आणि त्याच पद्धतीने मात्र त्यांना अगेन काय तसार इथे मात्र टीम तुम्हाला पाहायला मिळते आहे. टीम मात्र 44-41 बॉईज आपण पाहिलं तर नक्कीच मिस्टर पाहायला मिळते आहे. टीम अचोले असे तालुक्यातील दोन्ही नामांकित टीममधला एक चांगला संघर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि विजयाकरता अजूनही 22 धावेची गरज आहे. स्विंग परफेक्ट पेस पाहायला मिळाला, थोडंसं अटॅकिंग परमोज्युअल बॉलिंग मार्कवरती असताना आणि त्यानंतर थोडंसं वेग देखील पाहायला मिळालं. पेस ऑन डिलिव्हरी आज सुपर गोलंदाजी, जेवढा वेग तेवढाच मात्र नक्कीच नियंत्रण पाहायला मिळाला. लाईन खूप चांगली होती या डिलिव्हरी करत असताना. गोलंदाज मिस्टर त्या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती आहे. अनंत पद्याला पाहतोय. योगेश एक हार्ड बॅटर 6 बॉल 10 धावांची खेळतोय अजूनही मैदानाच्या आतमध्ये. लॉस ऑफ विकेट आतापर्यंत आली नाही आहे. इथे मात्र तुम्ही जर डॉट करू शकलात जर विकेट्स आली तर पुण्याची तर मात्र टीम अचोले या मॅचमध्ये इन करू शकेल. कमबॅक असेल चांगला, म्हणजे त्याआधी तुम्हाला इथे मात्र ते करावं देखील लागेल. बॉल क्रमांक 2 इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचे जिथे मात्र परतावं लागेल. संदीपने तिथे मात्र चांगला झेल केला कॅरी अँड विकेट क्रमांक फर्स्ट मिस्टर योगेश यावली बॅक टू द डगआउट.
पप्पू दोन बॅटर आपण पाहतोय पण सुपर सायकल इनवरती 10 बॉल 22 रन्स 22 धावा इथे मात्र विजयाकडे तुम्हाला पाहायला मिळतील. एक चांगली स्पर्धा आज अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळते. खूप सारे ग्रामीण टेनिसमध्ये चांगले चांगले खेळाडू इथे मात्र क्रिकेटमध्ये तुम्हाला परांकित करताना पाहायला मिळतात. दहा बॉल आणि विजयाकरता 22 धावांची गरज आहे. बॉल क्रमांक 3 बॉलिंग मागपती पाहते गोलंदाज मिस्टर आनंद याला स्विंग अँड मिस अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते. हलक्या आता थोडंसं मुवमेंट केलं गेलं बॉलला व्हेरिएशन खूप चांगली होती. टर्न ऑफ द गेम पाहायला मिळते कारण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटनं आपण जर पप्पूकडनं मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही आहे. आज क्वालिटी पाहायला मिळते पण म्हणतो ना वस्से तालुका खऱ्या अर्थानं याच क्रिकेटला ओळखला जाणार आहे. जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅच झाली ना त्या वस्सेकरांचा क्रिकेट फार वेगळा असतो आणि तो तुम्हाला आता मैदानावर पाहायला मिळतंय कारण एक बॉल एक रन त्यांच्याकरता खूप महत्त्वाचे असतात आणि तेव्हा ते अक्षरशः जीव जाणे पूर्णपणे आपल्या मैदानाच्या देत असतात वस्सेकर आहेत. तर आता मॅचच्या दिशेनं 9 बॉल आणि 22 धावेची गरज आहे. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने ब्लॉकल केला अक्षरशः त्यावरती हुकरचा प्रयत्न केला ऑन साईडला. ब्लॉकलमधनं बॉल जर तुम्हाला खेचायचे असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी मात्र पहिल्यांदा बॅट ही बॉलवरती आणावी लागेल. सेकंदामध्ये तुम्हाला तिथे मात्र आघातापासून दूर व्हावं लागेल. लॉरेन्स आता मात्र सायकल एनवरती आला आहे. एक हार्ड बॅटर आहे असं तालुक्यातील सातत्याने खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या स्वतःच्या नावाला सिद्धता करतोय तो लॉरेन्स तुम्ही पाहता सायकल एनवरती आहे. आता इथे मात्र 8 बॉल विजयाकरता 21 धावेची गरज आहे. 21 रन ऑन कार्ड आपण पाहतोय. लॉरेन्सच्या बॅटमधनं सरळ आमच्या स्वागताला बॉल इथे मात्र दिली आहे सलामी. षटकार लॉरेन्स आमचं स्वागत केलंय 6 धावा. आवड मला ज्याची मी त्यालाच आपण जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती जाऊन पद्धती ती मात्र 20 या धावसंख्येवरती आहे. इथे धावसंख्या मात्र 7 पॉझिटिव्ह मात्र 24 या धावसंख्येवरती 2 षटके इथे कंप्लीट झाली. 6 बॉल आणि विजयाकरता 11 धावेची गरज आहे. ऋतिक मालिक मागपती आहे 6 बॉल कडे 11 धावा. आज गुड बॉल परफेक्ट डिलिव्हरी केली का सुंदर चेंडू हाताला गेलाय. पॉईस 11 आपण पाहू शकाल नक्कीच अचोले या मॅचमध्ये ऋतिकचा पहिला बॉल डॉट आलाय. पण म्हणतो ना की जेव्हा वेळ खराब असते तेव्हा मात्र काहीतरी वेगळं घडावं लागतं करावं देखील लागतं आणि इथे आता 5 बॉलमध्ये बनवायच्यात 11 धावा. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं नक्कीच टीम घोडगावच्या देवाने देखील 6 बॉल 11 डिफेंड केला होता. इथे मात्र 30 गोलंदाज इथे सिंगलचा प्रयत्न लॉरेन्स करणं हार्ड मोस्टली म्हणू शकेल. इथे मात्र लॉरेन्स एक हार्ड मारला नाही आणि इथे येणारा प्रत्येक बॉलवरती एक चांगली तो मात्र जाण्याचा प्रयत्न करेल आणि या मॅचमध्ये एक चांगली तुम्हाला म्हटलं की 100% की एक वस्सेकर खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत लढण्याची भूमिका ठेवतात आणि ते मैदानात आम्ही तुम्हाला तेच पाहायला मिळते. लॉरेन्स नवीन आता सायकल एंडवरती आला. दुपारचे 17 पाहतोय. ऊन देखील तेवढं तुम्हाला मात्र तापताना पाहू शकाल. वातावरण देखील हिट होताना पाहू शकाल स्पर्धेच्या माध्यमातून आणि आज सुपर संडेमध्ये चांगल्या मॅचेस तुम्ही पाहतात. दुष्यंत काचरे आणि राज शेळके पंचमध्ये या स्पर्धेकरता पाहू शकाल. ऑफिशियल पंच देखील आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. हे खूप चांगल्या पद्धतीनं ही स्पर्धा खऱ्या अर्थानं घेणारी मेहनत मग त्यानंतर प्रत्येक रिझनमध्ये एक चांगल्या पद्धतीची कामगिरी रोज वेगळा बदल देखील केला गेला. मग मान्यवरांसह मानसन्मान मग त्याने येतोजी प्रत्येक मॅन द मॅच करता शेवटच्या मॅचपर्यंत चांगल्या कॅप्स देखील पाहतोय. मग त्यानंतर ट्रॉफीज देखील पाहू शकाल. डेझी किक शॉपच्या माध्यमातून आपण प्रसिद्धी देखील पाहतोय. केवले पाटील यांच्या माध्यमातून त्यानंतर की ऋषभ राव यांच्याकडनं राज शेळके यांच्याकडनं ट्रॉफीज आपण पाहतोय. अशा पद्धती स्पर्धा आज मात्र तुम्हाला रंगताना पाहायला मिळते अंतिम दिवसामध्ये अंतिम क्षणामध्ये.
लॉरेन्स सेकंड इनवरती आहे. इथे लॉरेन्सच्या बॅटमॅननं क्या बात आहे, फ्रीकअप केलंय बॉलला, फाटवलंय बॉलला, आउट ऑफ द बार, 6 धावा. अहो कोणाचं योगदान लाल दिव्याच्या बॉल आणि इथे विजयाकरता 4 धावेची गरज आहे. लॉरेन्स इथे मात्र एक 50 फुल स्ट्रोक खेळला गेला आणि ज्या मुवमेंटची गरज देखील होती, मॅच थोडीशी प्रेशरला आली होती. इथे मिडल लाईन खेळायचा मात्र सुपर बॉल, सुपर डिलिव्हरी, एक्सटेंडेड डिलिव्हरी पाहायला मिळाली. वाईट बॉल आणि एक सिंगलच्या मदतीने इथे धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते फलकावरती 32 त्या धावसंख्येवरती. आता 3 बॉल आणि 3 धावेची गरज आहे. 1 बॉल 1 रन्स टीम अचोले अँड टीम नायगाव. मी म्हटलं मॅच स्टार्ट होण्याआधी की मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाईल, अंतिम बॉलपर्यंत जाऊ शकेल, कारण हा अनुभव खूप सध्या पद्धतीने पाहत असतो. कारण अचोलेकर देखील सहजारमांना नायगावकर देखील मात्र शेवटपर्यंत लढण्याची भूमिका ठेवतील. अशा पद्धतीने प्रेक्षकांना मॅच पाहायला मिळते. बॅटिंग करते ती मात्र नायगाव, फील्ड करते अचोले. लॉरेन्स इथे मात्र चांगल्या पद्धतीने ट्रॅक करतोय बॉलला, खूप ऑन साईडला एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र तोड धाबा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाब्याच्याच मदतीनं टीम मात्र नायगाव संघ आता मात्र स्कोर लेवलला जाऊन पोहोचते मजबूत स्थितीमध्ये. चला यानंतर मात्र SK बॉईज सापे आपण रेडी राहायचं आहे आणि त्यानंतर निंबवली आपलं बॅटर रेडी राहा. अंतिम 2 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. सापे बी संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. सापे बी संघाचा कर्णधार आणि निंबवली संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. Two for 1 runs as a win the match. Team Naga. Big batter Mr. Lawrence on strike. Mid wicket has a pass of the timing. Down the ground as a 4 runs complete. Mr. Lawrence is whatever batting. विजयाचा स्ट्रोक आला आणि त्यामध्ये जिंकली आहे टीम पाहू शकेल नक्कीच. एस एंटरप्राइजेस स्वप्नील ठाकरे आणि टीम कंपनी नायगाव. त्याचं नो डाऊट मिस्टर या मॅचचा हिरो मिस्टर 6 बॉल अँड 23 रन्स ऑन कार्ड अँड 1 मॅन आर्मी मिस्टर लॉरेन्स अँड द मॅन ऑफ द मॅच. चला